समस्या जनतेने आपल्यासमोर मांडल्यात, काय सांगायला सर? शहापूरमध्ये पुन्हा आज आपण दौरा केलाय वाशाळा भागात, अनेक समस्या जनतेने आपल्यासमोर मांडल्यात, काय सांगायला या संदर्भात? खरं मी शहापूरच्या दौऱ्यावर नाही, एक बातम्या तुमच्याकडून मला मिळाल्या. एक पाडा जिथं ते आदिवासी वस्ती आहे, पटकीचा पाडा, त्या ठिकाणच्या एका भगिनीला डिलेव्हरी होताना रस्त्यात डिलेव्हरी झाली, अशा प्रकारच्या बातम्या तुमच्याकडून ऐकायला मिळत. रस्ता नाही हे पाहिल्यानंतर मला थोडंसं वाटलं की आपण स्वतः जावं आणि काही मार्ग निघतो का ते पाहावं. पण मी येत असताना मला बऱ्याच गावागावांच्या मधल्या नागरिकांनी भेटण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वाशाळा गावाला सुद्धा आज आपण पाहिलं का खूप लोक, एवढे लोक तशी एकत्र झाली. त्यांना अपेक्षा आहेत की काहीतरी आमचे प्रश्न सुटावेत, आणि तो प्रश्न सोडत असताना त्यांचा महत्वाचा विषय मिळाला माझ्या हातात की प्राथमिक आरोग्य केंद्र ही त्यांची मागणी बऱ्याच वर्षाची आहे. कसारा आणि वाशाळा या परिसराला जर लोकसंख्या पकडली तर तो निकषामध्ये बसत असताना तो झाला नाही. त्याचा तातडीने प्रस्ताव करायला ग्रामपंचायतीचा मी आता सरपंचांना सूचना केल्या, ठराव करून द्यावा, त्याला तातडीने मान्यता घेण्याचा प्रयत्न शासनाकडून केला. वाशाळा विभागात जवळपास मोठी लोकसंख्या आहे आणि त्यांनी महत्वाची मागणी केली, ग्रामीण रुग्णालय हवं म्हणून. नाही, ग्रामीण रुग्णालय आता किती प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत हे मला अजूनही माहिती नाही. केवळ वाशाळ्याला ग्रामीण रुग्णालय देता येणार नाही, पण प्राथमिक आरोग्य केंद्र मी नक्की 100% द्यायचा प्रयत्न करतोय. पण या भागात जर इथं जवळ नसेल कुठं तर त्या ठिकाणी कुठेतरी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यायला काही अडचण वाटत. काय सांगाल तसं? कारण आहे, पटकीच्या पाड्याला मागच्या एक 8 दिवसापूर्वी एका भगिनीला रस्त्यात डिलिव्हरी करण्याची पाळी आली, आणि ती बातमी सगळ्याच पेपरमध्ये चॅनलवर तुम्ही लोकांनी दिली. आणि त्यामुळे मला वाटलं का जर रस्त्याअभावी जर अशा प्रसंग त्या गावावर असेल तर त्या ठिकाणी आपण जाऊन यावं, आणि आपल्याला काही मदत करता येते का ती करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी खास करून इथं आलोय. मला हे सगळ्याच आमच्या आदिवासी भगिनींनी पण आता सांगितलं कसं केवळ ही एक नाही डिलिव्हरी त्याच्या अगोदर सुद्धा झाल्यात, आणि त्याच्यापेक्षा सर्पदंशाचे पेशंट सुद्धा दगावले जातात, कारण त्यांना येता येता रस्त्यातच तो दगावला जातोय. हा जर प्रसंग असेल तर तो रस्ता होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी आताच माझ्याबरोबर काही अधिकारी पण आहेत, त्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून R&D मधून आपण हा 3.5 किलोमीटर अंतराचा रस्ता त्याला तातडीने प्रस्तावित करून त्याला निधी उपलब्ध करतो. साहेब, 2018 साली 4.800 किलोमीटरचा हा रस्ता मंजूर झाला होता. 9 महिन्यात तो पूर्ण झालाय. तो साधारण 2,72,00,000 रस्ता त्या ठिकाणी झालाय. तो वेहळूक वाशाळा ते पटकीचा पाडा असा त्या ठिकाणी बोर्ड पण लावण्यात आला होता. नंतर तो बोर्ड त्या ठिकाणी नाहीये. तर हा जो काही प्रकार झालेला आहे या संदर्भात काय सांगू शकाल? खरं म्हणजे मला आत्ताच माझ्या काही कार्यकर्त्यांनी किंवा नागरिकांनी सांगितलं का हा रस्ता जो आपण आता गावातला वेलूकचा झालाय तो पटकीच्या पाड्याच्या नावाने झाला, पण तो फक्त वेलूकपर्यंत झाला, पुढचं काम झालंच नाही. आणि त्यामुळं काय झालंय याची सविस्तर माहिती घेईल मी, आणि त्यामध्ये जर काही गोंधळ झाला असेल मार्गी लावू. जय भारत त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला होता भारत टेंडर्सच्या नावाने, आणि त्या ठिकाणी 2,72,00,000 हा रस्ता त्यांनी दाखवलेला आहे. तो झालाच नाही. त्या संदर्भात काय कारवाई करता येणार काय? 100% जर दाखवला असेल, खर्च पडला असेल, तर ही आज हा एखाद्या भगिनीला जो त्रास झालाय त्याचं चौकशी करून निश्चितपणे त्याला न्याय देईल. आज पटकीच्या पाड्याच्या लोकांसाठी काय म्हणजे काय रस्त्या संदर्भात काय गोष्ट? रस्ता 100% हा होणार. रस्त्याला तातडीने त्याला मान्यता घेण्याचा माझा ताबडतोब प्रयत्न आहे. खरं म्हणजे मी त्याच्या अगोदर सुद्धा मी आमचे खैरनार तशी उपअभियंता आहेत, मी ग्रामविकासच्या माध्यमातून 50 लाख रुपयाचा निधी तातडीने पण आज पण घोषित करत होतो. पण त्याच्यानंतर तो बसत नाही. त्यांना विचारला आणि 70 लाख रुपये आपण 50-54च्या माध्यमातून देत होतो. असे 1,20,00,000 हे पैसे मी ताबडतोब त्यांना आज घोषणा करणार होतो की काम चालू करायला आपल्याला एस्टिमेट करू. पण त्याच्यात तो रस्ता बसत नाही, म्हणून त्याला आपण R&Dच्या माध्यमातून या राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांच्याकडून त्याला आपण मान्यता घेऊ. आपण शहापूर तालुक्यामध्ये खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत, आमदार राष्ट्रवादीचे आहेत, आणि संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये दोघे गट जे ठाकरे आणि शिंदे गट आहेत ते सत्ता उपभोग घेत आहेत. पण इतक्या वर्षांपासून ह्या असे जे पाड्या आहेत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रगती दिसत नाही. या संदर्भात काय सांगा? नाही, कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे याच्यापेक्षा
काम करायची जी विचारधारा आहे ती असावी. खरं म्हणजे आम्ही सगळेजण कोणीही निवडून आला तर त्यांनी पहिल्यांदा आमच्या लोकांना सुविधा दिल्या पाहिजेत. मला आता वाशाळ्याची मंडळी भेटली, त्या ठिकाणी पण खूप वाड्यांचा जवळजवळ 64 वाड्या या अजूनही त्यांना रस्ता हा माहितीच नाही, कितीतरी विद्युत पुरवठा नसलेले गावं आहेत. मी त्या बाबतीमध्ये निश्चितपणे याच्या आदिवासी मंत्र्यांच्याकडे बैठक लावून त्या वाड्यांना जोडणारे रस्ते त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये काही ठिकाणी वन विभागाच्या अडचणी आहेत. वन विभागाचे पण 3-2चा प्रस्ताव करून आपण सुधीरभाऊ मुनगंटीवार वनमंत्री यांच्याकडे शापूरसाठी एक बैठक आम्ही लावू आणि आम्ही त्यातून मार्ग काढणार. स्थानिक लोकप्रतिनिधीची उदासीनता म्हणता येईल? नाही, मी कोणाच्याही उदासीनतेवर बोलण्यासाठी आलो नाही, त्या भगिनीसाठी आलोय. आणि त्या भगिनीला जर तिच्या वेदना या जर आमच्यासारख्याला जर सहन होत असतील तर आमच्यासारखं आम्हीच, आणि म्हणून मी आलोय. मुरबाड विधानसभेचे आमदार असून तुम्ही शहापूरच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेताय. मी सांगतो तुम्हाला, प्रभारी आमदार आहेत. मी आमदार कुठला आहे हा विषय नाही. मी विधिमंडळाचा सदस्य महाराष्ट्राचा आहे आणि विधिमंडळाच्या सदस्याला महाराष्ट्रातले कुठलेही प्रश्न मांडता येतात, मार्गी लावता येतात, हे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी असावं. शहापूरचा विकास झालाय? शहापूरचा विकास झालाय का नाही मी या विकासावर बोलायला आलो नाही, पण ज्या समस्या मी ज्या तालुक्यात जातो, ज्या जिल्ह्यात जातो, मला आवड आहे. मी घडलेलं आहे तो केवळ आणि केवळ विकासाच्या नावाने घडलेलं आहे. आताही मला कोणीही बोललं तरी पण मी लिहून घेत नाही, पण त्यांना सांगतो तुम्ही द्या मला प्रश्न. मला प्रश्न देणारी लोक आवडतात आणि म्हणून मला ते आवड आहे. म्हणजे मला जर असा फिरवलं ना तुम्ही तर तुम्हाला चमत्कार घडून दाखवीन. तुम्ही पत्रकार मला फिरू देत नाही. साहेब, या प्रकारानंतर भेवंडी लोकसभेचे खासदार